तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे. डायसनचा मोटर बदलणे हे एक तांत्रिक काम आहे, परंतु योग्य मार्गदर्शनाने ते सहज शक्य आहे. चला या प्रक्रियेस सुरुवात करूया. सुरुवातीचे तयारी. सर्वात आधी आपल्या डायसन व्हॅक्यूम क्लीनरचे वीज पुरवठा बंद करा. यामुळे सुरक्षितता सुनिश्चित होईल. आवश्यक साधने. तुम्हाला काही साधनांची आवश्यकता असेल. स्क्रू ड्रायव्हर, पिनसेट आणि नवीन मोटर. याची खात्री करा की तुम्हाला योग्य मोटर मिळाली आहे. कव्हर काढा. व्हॅक्यूम क्लीनरच्या मागील कडेला असलेले कव्हर काढा. यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा वापर करा आणि सर्व स्क्रू काढा. मोटरचे कनेक्शन काढा. आता जुना मोटर काढण्यासाठी त्याचे कनेक्शन पिनसेटने हळूवारपणे काढा. हे लक्षात ठेवा की तुम्हाला कनेक्शनचे स्थान लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून नवीन मोटर स्थापित करताना तुम्हाला समस्या येणार नाही. जुना मोटर काढा. जुना मोटर हळूवारपणे काढा. यावेळी जर काही अवशेष राहिले असतील तर त्यांना काढा. नवीन मोटर स्थापित करा. नवीन मोटर सावधगिरीने स्थापित करा. कनेक्शन पुन्हा जोडताना तुम्ही आधी लक्षात ठेवलेले स्थान लक्षात ठेवा. कव्हर परत ठेवा. सर्व कनेक्शन झाल्यानंतर कव्हर परत ठेवा आणि सर्व स्क्रू चांगल्या प्रकारे टाका. परीक्षण करा. आता तुम्ही तुमच्या डायसनला चालू करून पाहू शकता. जर सर्व काही व्यवस्थित असेल तर तुमचा व्हॅक्यूम क्लीनर आता कार्यरत आहे. मोफत निदान. जर तुम्हाला दुरुस्तीची आवश्यकता असेल तर आमच्या तज्ज्ञांकडे मोफत निदान सेवा उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. घरी पिकअप सेवा. आम्ही तुमच्या घरातून व्हॅक्यूम क्लीनरची पिकअप सेवा देखील देतो, त्यामुळे तुम्हाला दुरुस्तीसाठी बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट. आमच्या तज्ज्ञांनी दुरुस्तीपूर्वी किंमत कोट तयार करणे सुनिश्चित केले आहे, त्यामुळे तुम्हाला खर्चाबद्दल पूर्ण माहिती मिळेल. तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे.